मुलांच्या आणि तरुणांच्या सर्जनशीलतेला चालना देण्याचं काम खुला आसमान हे मुक्त व्यासपीठ गेली काही वर्ष अथकपणे करत आहे. चित्रकला ही एक वैश्विक भाषा आहे हे आपण सर्वजण जाणतो. अशा या रंगांच्या सुंदर दुनियेतून जाणीवा आणि कल्पनाशक्ती साकार करण्यासाठी खुला आसमान व्हिडिओजच्या माध्यमातून नवनवीन कल्पना आपल्यासमोर आणत आहे. भूमिती हा विषय ग्रेड परीक्षेमध्ये सोपा पण महत्त्वाचा विषय आहे. भूमितीच्या रचना करायला लागणारी सर्व उपकरणं निर्दोष आणि उत्तम दर्जाची असावीत. पेन्सिल टोकदार असावी. नीटनेटकेपणा आणि काटेकोरपणा याकडे विशेष लक्ष द्यावं. कंपास बॉक्समध्ये या प्रकारची पेन्सिल मिळते. हिला क्लच पेन्सिल असं म्हणतात. या पेन्सिलीच्या आतमध्ये एक लेड घातलेलं असतं आणि ते आत बाहेर काढता येतं, त्यामुळे ती कायम टोकदार राहते. शिवाय वर्तुळ काढण्यासाठी जो कंपास वापरतात त्यातही तशा प्रकारची पेन्सिल असते. त्यानंतर पट्टी, खोडरबर, कोनमापक हे सर्व उपकरणे आपल्याला भूमितीच्या आकृत्या काढण्यासाठी आवश्यक आहेत. आता ही सर्व उपकरणं आपण बाजूला ठेवून देऊया आणि दिलेला प्रश्न बारकाईने वाचून समजून घेऊया. प्रश्न पहिला. 8 सेंटीमीटर लांबीच्या AB या रेषेपासून काही अंतरावर P हा बिंदू दिला आहे. P बिंदूपासून रेषा ABला समांतर रेषा काढा. सर्वात प्रथम 8 सेंटीमीटर लांबीची रेषा AB काढून घेऊया. AB या रेषेपासून काही अंतरावर P हा बिंदू काढायचा आहे. आपण अंदाजे वरच्या बाजूला कुठेही P हा बिंदू घेऊ शकतो. आता आपल्याकडे जो कंपास आहे तो घ्यायचा आहे आणि रेषा AB 8 सेंटीमीटर आहे, तिचं माप या कंपासमध्ये घ्यायचं आहे. त्यानंतर P या बिंदूवर कंपास ठेवून एक कंस काढून घ्यायचा आहे. त्यानंतर AP एवढं अंतर कंपासमध्ये घ्यायचं आहे आणि B या बिंदूवरती कंपासचं टोक ठेवून कंसाला छेदणारा दुसरा एक कंस काढायचा आहे. आता आपल्याला जो बिंदू मिळतो त्याला आपण नाव देऊया Q. P आणि Q हे दोनही बिंदू जोडून घेऊया. आपल्याला जी PQ रेषा मिळाली आहे ती AB रेषेला समांतर रेषा आहे. प्रश्न दुसरा. 8 सेंटीमीटर लांबीच्या रेषा AB पासून 4 सेंटीमीटर अंतरावर AB या रेषेला समांतर रेषा काढा. आता प्रश्नामध्ये सांगितल्याप्रमाणे AB ही 8 सेंटीमीटर रेषा काढून घेऊया. आता या AB रेषेवर P आणि Q हे दोन बिंदू घेऊया. P आणि Q या दोनही बिंदूतून आपल्याला AB रेषेला दोन लंब रेषा काढायच्या आहेत. कंपासचा उपयोग करून आपण जेव्हा कंस काढतो तो कंस रेषेला ज्या ठिकाणी छेदतो तिथे आपण पेन्सिलीने बिंदू करून घ्यावा, म्हणजे पुढील रचना न चुकता योग्य पद्धतीने तयार होते.
पी आणि क्यू या दोनही बिंदूतून आपण लंब काढून घेतले आहेत. आता ए बी रेषेला समांतर रेषा आपल्याला जी काढायची आहे ती 4 सेंटीमीटर अंतरावर काढायची आहे. म्हणून आपण काय करायचं, कंपासमध्ये 4 सेंटीमीटर एवढं अंतर घ्यायचं आणि पी आणि क्यू या बिंदूतून लंबरेषा जी काढली आहे त्याला 4 सेंटीमीटर अंतरावरती कंस करून घ्यायचे. जे बिंदू मिळतात ते जोडून घ्यायचे. म्हणजे आपल्याला ए बी रेषेला समांतर रेषा सी डी ही मिळू शकते. प्रश्न तिसरा. 9 सेंटीमीटर लांबीच्या ए बी रेषेवर ए पासून अनुक्रमे 1.5, 3.0 आणि 4.5 सेंटीमीटर अंतरावर बिंदू घ्या. रेषा ए बीचे ज्या प्रमाणात भाग पाडले आहेत त्याच प्रमाणात 12 सेंटीमीटर लांबीच्या रेषेचे भाग पाडा. आता आपल्याला रेषा ए बी काढून घ्यायची आहे 9 सेंटीमीटर लांबीची. या 9 सेंटीमीटर लांबीच्या ए बी रेषेवर आपल्याला ए बिंदूपासून 1.5 या अंतरावर एक खूण करायची आहे, 3 सेंटीमीटरवर एक खूण करायची आहे आणि 4.5 सेंटीमीटरवर आणखी एक खूण करायची आहे. असे 3 बिंदू आपल्याला ए बिंदूपासून घ्यायचे आहेत. त्यानंतर ए बी रेषेला एक समांतर रेषा काढायची आहे. सी डी ही समांतर रेषा काढून घ्यायची आहे आणि ही रेषा 12 सेंटीमीटर लांबीची असेल. ए बी 9 सेंटीमीटर आणि सी डी 12 सेंटीमीटर. यानंतर 12 सेंटीमीटर लांबीच्या रेषेचे आपल्याला भाग पाडायचे आहेत ए बी रेषेच्या प्रमाणामध्ये. मग कसं काय करायचं ते? तर सी आणि ए हा बिंदू जोडून घ्यायचा आहे आणि वरती एक्सटेंड करायचा आहे. त्याचप्रमाणे डी आणि बी हे बिंदू जोडून घ्यायचे आणि वरती वाढवायचे आहेत. या दोन्ही रेषा एकमेकांना ज्या बिंदूमध्ये मिळतात तो बिंदू महत्त्वाचा आहे. त्या बिंदूमधून खालील जे बिंदू आपण घेतले आहेत 1.5 सेंटीमीटर अंतरावर, 3 सेंटीमीटरवर आणि 4.5 सेंटीमीटरवर, त्या बिंदूंना जोडायचं आहे आणि खालच्या बाजूला वाढवून घ्यायचं आहे. म्हणजे ए बी रेषेच्या प्रमाणातच आपल्याला सी डी रेषेवरती तेवढे भाग मिळतात.
सर्व बिंदूंना योग्य नावं देऊन घ्यायची. अशा प्रकारे आपलं तिसरं भौमितिक कृत्य पूर्ण झालं आहे. आता आपण चौथं बघूया. कोणत्याही मापाचा कोन काढून त्याचे 2 समान भाग करा. आता कोणत्याही मापाचा कोन काढायचा आहे म्हणजे आपल्याला कोनमापकाची गरज नाही आहे. पट्टीच्या साहाय्याने आपण एक कोन काढून घेऊया. या कोनाला नाव देऊया ABC. हा ABC कोन आपल्याला दुभागायचा आहे. बी बिंदूवरती कंपास ठेवून एक कंस काढायचा आहे आणि कोन आपल्याला दुभागून घ्यायचा आहे. कोन कसा दुभागायचा त्याची पद्धत बघा. दोन कंस एकमेकांना जिथे छेदतात तो बिंदू आणि बी बिंदू जोडून घ्यायचा आहे. अशा प्रकारे ABC या कोनाचे 2 समान भाग आपल्याला मिळतात. पुढचा प्रश्न आहे कोणत्याही मापाचा कोन काढून त्याचे 4 समान भाग काढा. आता जसे 2 समान भाग पाडले त्याचप्रमाणे 2चे 4 समान भाग आपल्याला पाडता येतात. ABC हा कोणत्याही मापाचा कोन काढून घ्यायचा आहे आणि तो आधीच्या कृत्यामध्ये सांगितल्याप्रमाणे त्याचे 2 समान भाग करून घ्यायचे आहेत. कोणत्याही मापाने बी बिंदूतून एक कंस काढून घ्यायचा आहे आणि त्या कंसाला जे 2 बिंदू AB आणि BC वर मिळतात त्या बिंदूतून पुन्हा एकदा 2 असे कंस काढायचे आहेत की जे एकमेकांना दुभागतील. मिळालेल्या बिंदूला बी बिंदू जोडून घ्यायचा आहे आणि ABC ह्याचे 2 समान भाग करायचे आहेत. आता हे 2 समान भाग आपल्याला मिळाले. त्यानंतर समान भागांना पुन्हा एकदा दुभागायचं आहे. आणि त्याप्रमाणे आपल्याला
कोनाचे 4 समान भाग करता येतील. PBC हा कोन दुभागताना थोडीशी चूक झाली आहे, म्हणून आपण खोडून टाकलं आहे आणि पुन्हा एकदा कोन दुभागून घेत आहोत. बिंदू जोडताना थोडी जरी चूक झाली तरी पुढे ती खूप मोठी चूक दिसायला लागते. त्यामुळे अगदी काटेकोरपणे बिंदू जोडून घ्यावेत. आता आपल्याला कोनाचे 4 समान भाग मिळाले आहेत. प्रश्न 5. कर्ण 9 सेंटीमीटर व एक कोन 40 अंश मापाचा असणारा काटकोन त्रिकोण काढा. ए बिंदूतून आपल्याला 40 अंश मापाचा कोन करायचा आहे. कोन मापकाचा उपयोग करून आपण 40 अंश मापाचा कोन करून घेऊया. यानंतर रेषा ABचा लंब दुभाजक काढून घेऊया. रेषा ABचा मध्यबिंदू आपल्याला मिळाला आहे. त्या मध्यबिंदूवर कंपास ठेवून A एवढं अंतर घेऊन आपल्याला अर्धवर्तुळ काढून घ्यायचं आहे. आणि 40 अंशाचा जो कोन आपण केला होता तो त्या अर्धवर्तुळाला जिथे छेदतो तो बिंदू घ्यायचा आहे आणि B बिंदूला जोडून घ्यायचा आहे. आपल्याला काटकोन त्रिकोण मिळाला आहे. वरील बिंदूला आपण C नाव दिलं आहे. ABC हा काटकोन त्रिकोण आपल्याला मिळाला आहे. यानंतर प्रश्न 6. कर्ण 7.8 सेंटीमीटर व एक बाजू 6.2 सेंटीमीटर असणारा काटकोन त्रिकोण काढा. आधी आपण कर्ण काढून घेऊया. 7.8 सेंटीमीटर.
त्याला नाव देऊया AB. आता AB या रेषेचा लंब दुभाजक आपल्याला काढायचा आहे. म्हणून B वरती कंपास ठेवून आपण वरून खाली कंस काढून घेतले. तसंच A वर कंपास ठेवून त्याला छेदणारे 2 कंस काढून घेतले. आता मिळालेले बिंदू आपण जोडून घेऊया, म्हणजे आपल्याला AB रेषेचा लंब दुभाजक मिळेल. AB रेषेच्या मध्यबिंदूला आपण M नाव दिलं आहे. MA एवढी त्रिज्या घ्यायची आहे आणि एक अर्धवर्तुळ काढून घ्यायचं आहे. आता त्रिकोणाच्या दुसऱ्या बाजूचं माप दिलं आहे 6.2 सेंटीमीटर. कंपासमध्ये आपण 6.2 सेंटीमीटर एवढं अंतर व्यवस्थित मोजून घेऊया. बी बिंदूवर कंपास ठेवून अर्धवर्तुळाला छेदणारा एक कंस काढूया, जो 6.2 सेंटीमीटरवर असेल. आता त्या बिंदूला बी बिंदू जोडून घेऊया. तसंच ए बिंदूही मिळालेल्या बिंदूला जोडून घेऊया. म्हणजे आपल्याला जो त्रिकोण मिळतो ABC, तो काटकोन त्रिकोण आहे. आता प्रश्न 7वा. 8 सेंटीमीटर पाया व 70 अंश मापाचा कोन असणारा समभुज चौकोन काढा. 8 सेंटीमीटर रेषा काढून घेऊया आणि त्याला AB हे नाव देऊया. आता कोन मापकाच्या साहाय्याने ए बिंदूपासून 70 अंश कोन करून घेऊया. मिळालेल्या बिंदूला ए बिंदू जोडून घेऊया. त्यानंतर AB एवढं अंतर कंपासमध्ये आपण घेतलं आणि D वरच्या रेषेला छेदणारा कंस काढला. तसंच B बिंदूपासून पण त्याच अंतराने एक कंस काढला. D बिंदूपासून पुन्हा एकदा एक कंस काढला आणि कंस जे एकमेकांना छेदणारे मिळाले त्यांना आपण नावं दिली आणि आपल्याला समभुज चौकोन मिळाला. समभुज चौकोन म्हणजे ज्याच्या सर्व भुजा किंवा बाजू सारख्या मापाच्या आहेत. प्रश्न 8वा. कर्ण 7 सेंटीमीटर व बाजू 4 सेंटीमीटर या मापांचा समभुज चौकोन काढा. एक बाजू 4 सेंटीमीटर दिली आहे, म्हणजे समभुज चौकोनाच्या चारही बाजू 4 सेंटीमीटर येतील. आता आधी आपण कर्ण काढून घेऊया. कर्ण 7 सेंटीमीटर आहे, तो काढून घेऊया. त्याला नाव देऊया AC. त्यानंतर कंपासमध्ये 4 सेंटीमीटर अंतर मोजून घेऊया.
कंपासमध्ये आपण 4 सेंटीमीटर अंतर मोजून घेतलं आहे. आता सी बिंदूवरून AC रेषेला वर आणि खाली एक कंस काढूया. तसंच ए बिंदूमधून पुन्हा त्याला छेदणारा कंस वर आणि खाली काढूया. आता जे बिंदू आपल्याला मिळाले आहेत, एक बिंदू वरच्या बाजूला आणि एक बिंदू खालच्या बाजूला, ते बिंदू आपण A आणि C यांना जोडून घ्यायचे आहेत. म्हणजे आपल्याला समभुज चौकोन मिळेल ज्याच्या चारही बाजू 4 सेंटीमीटर आहेत. चारही बाजू आपण जोडून घेतले आहेत. त्याला नावं देऊया B आणि D. ABCD समभुज चौकोन आपल्याला मिळाला आहे. प्रश्न 9. 9 सेंटीमीटर व 7.3 सेंटीमीटर लांबीचे कर्ण असणारा समभुज चौकोन काढा. आता इथे आपल्याला दोनही कर्ण दिले आहेत. बाजूचं माप काही दिलेलं नाही आहे आणि आपल्याला समभुज चौकोन काढायचा आहे. नऊ सेंटीमीटर मापाचा कर्ण आपण आधी काढून घेऊया. त्याला नाव देऊया AC. आता AC या रेषेला लंब दुभाजक आपण काढायचा आहे. C बिंदूवरून 2 कंस काढायचे आहेत. त्यानंतर त्याला छेदणारे 2 कंस A बिंदूपासून काढायचे आहेत. ते जोडून घ्यायचे आहेत आणि आपल्याला लंब दुभाजक मिळाला आहे. लंब दुभाजक काढल्यावर रेषा ABचा जो मध्यबिंदू आपल्याला मिळतो त्या बिंदूपासून वरच्या बाजूला दुसरा कर्ण काढून घ्या. त्याची लांबी आहे 7.3 सेंटीमीटर. त्यानंतर हा कर्ण पुन्हा एकदा दुभागून घ्यायचा आहे. दुभागून घेतल्यावरती त्याचा अर्धा भाग आपल्याला मिळेल. तेवढाच अर्धा भाग आपल्याला खालच्या बाजूनी सुद्धा घ्यायचा आहे. मग जे 4 बिंदू आपल्याला मिळतात ते आपण जोडून घेऊया. आपल्याला ABCD हा 9 सेंटीमीटर आणि 7.3 सेंटीमीटर लांबीचे कर्ण असणारा समभुज चौकोन मिळाला आहे. त्याचा मध्यबिंदू आहे O. सर्व बिंदूंना नावं देऊन घ्या. अशा रीतीने आपली 9 आकृत्या पूर्ण झाल्या आहेत. यापुढील आकृत्या आपण पुढील भागात बघूया.